नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया कारल्याची भाजी। तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे कारले घेतलेले होते, ते अशा प्रकारे चिरून घेतलेले आहे आणि याला मीठ लावून 3 तास तसेच ठेवलेले होते। आणि आता इथे मी कारले स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। मी इथे कारले धुवून घेतलेले आहे। चला तर आता कारल्याची भाजी बनवूया। कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे कढई तापवलेली आहे आणि त्यामध्ये 2 बुटले तेल टाकून घेणार आहे। 1 चम्मच जिरे टाकून घेणार आहे मी। बारीक चिरलेला कांदा, हे चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा चांगल्या प्रकारे लाल झालेला आहे व मी आता यामध्ये लसूण पेस्ट टाकून घेणार आहे। कारल्याला अगोदरच मी मीठ लावून ठेवलेलं होतं, म्हणून आता मी इथे थोडंसं मीठ टाकून घेणार आहे। व बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेणार आहे। व आता मी यामध्ये 2 चम्मच तिखट टाकून घेणार आहे। 1 चम्मच मसाला, 1 चम्मच धनेपूड व 1 चम्मच हळद। त्यानंतर हे मी चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। मसाला शिजण्यासाठी मी इथे थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। मसाला शिजलेला आहे व मी आता स्वच्छ धुवून घेतलेले कारले टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे कारले मिक्स झालेले आहे। आता मी हे 10 मिनिट झाकून ठेवून देणार आहे। कारल्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी मी इथे अशा प्रकारची शेंगदाण्याची पूड तयार केलेली आहे। तर इथे आपल्या भाजीला सुद्धा 10 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे। व आता मी यामध्ये शेंगदाण्याची पूड टाकून घेणार आहे आणि हे एकजीव करून घेणार आहे। शेंगदाण्याची पूड टाकून झाल्याच्या नंतर मी इथे 2 मिनिट झाकून देणार आहे। झाकून 2 मिनिट झालेले आहे व आपले शेंगदाण्याची पूड चांगल्या प्रकारे शिजलेली सुद्धा आहे। व आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे।
आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे। विदर्भाचा खादाड अमू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।